मनोज जरांगे पाटील यांचं जे उपोषण चालू आहे आमरण आझाद मैदानात, त्यांच्याबद्दल एकूण कार्यशैली, त्यांची विधानं, यांच्याबद्दल कोणाला काही आक्षेप असतील किंवा आरक्षण विषयाबद्दल ऑब्जेक्शन असेल तर तसं ते लोक नोंदवू शकतात. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे. परंतु नितेश राणे नावाचे एक सद्ग्रस्त राहतात महाराष्ट्रामध्ये, जे एक भंपक हिंदुत्ववादी आहेत, बोगस हिंदुत्ववादी आहेत. ते भगवी शाल घातली आणि मुसलमानांना शिव्या दिल्या म्हणजे आपण हिंदुत्ववादी होतो, असा एक फार मोठा समज काही भोंदू हिंदुत्ववाद्यांमध्ये बसवला. त्यातला नितेश राणे आहे काही. हे राणे कुटुंबीय माझ्या एकीकडे पाया पडायचं, माझे पुढे पुढे करायचं. आता भाजपने यांना मोठं केलेलं आहे, आनंद आहे. एकीकडे यांच्या दादागिरीबद्दल भाजपवालेच बोलायचे, कालाय तस्मै नमः. तर आता ह्या नितेश राणेने असं विधान केलं आहे की जरांगे पाटील यांच्या खांद्यावर कोणीतरी बंदूक ठेवलेली आहे आणि ते फडणवीसला टार्गेट करत आहेत. आणि अशाच प्रकारचं विधान फडणवीसांनी पण केलं. म्हणजे फडणवीसांची थुंकीसुद्धा उचलायला तयार आहे नितेश राणे, अशी परिस्थिती झालेली आहे. आता इतकी लाचारी आली आहे राणेंच्या मुलाच्याकडे. नारायण राणेच्या मुलाला मी हे सांगू इच्छितो की तुझ्या वडिलांनी, आता मी त्यांना नारोबा वगैरे असे खालचे शब्द वापरत नाही, मला उत्तम दर्जाच्या शिव्या घालता येतात पण मी ते घालत नाही. पण तुझ्या वडिलांनी माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून मनोज जोशींचा कसा गेम केला, उद्धव ठाकरेचा गेम कसा केला, आणि नंतर ती बंदूक माझ्यावरच कशी ताणली, हे सगळे किस्से मी सांगू शकतो. तर नितेश भाऊ, तुझी अवकात आणि तुझी लायकी मर्यादित ठेव. आणि तुझ्या वडिलांकडून मला 2 कोटी रुपये माफीपत्र आणि बरंच काही यायचं आहे, ठीक आहे. तर पप्पांना विचार की भास्कर जोशींच्या खांद्यावर बंदूक ठेवून तुम्ही काय काय उद्योग केले, आणि बाळासाहेबांनाच नावं ठेवली. जरी बाळासाहेबांनी त्यांना मुख्यमंत्री केलं, मी त्यांना मुख्यमंत्री केलं असलं तरी, तर नितेश भाऊ आपली जरा अवकातमध्ये राहा. आपल्या बंदुकीचं ट्रिगर कधी उलटा जाईल आणि गोळी कोणत्या दिशेला फिरलं की सांगता येत नाही, ठीक आहे. आत्तापुरतं एवढं पुरे.